सगळ्यांसमोर ऐश्वर्या शर्वरीवर करत असलेले आरोप सुमित्राला अजिबातच सहन झालेले नसतात. सुमित्रा म्हणत असते, ऐश्वर्या काय चाललंय तुझं? का अशी वागतेस तू? माझ्या मुलीवर अशा प्रकारचे आरोप करायचे नाहीयेत ना? हे वाक्य ऐकल्यावर आता ऐश्वर्या म्हणत असते, अहो आई, असं काय करताय तुम्ही? पोलिसांनीच सिद्ध केलंय की या सगळ्या प्रकरणामध्ये मी दोषी नाहीये म्हणून. हे वाक्य ऐकल्यावर सुमित्रा म्हणत असते, पोलिसांनी सिद्ध केलंय, पण अजूनही माझी मुलगी शर्वरी तुझ्यावरच आरोप करते, त्याचं काय? त्यावर जानकी म्हणत असते, आई, खरं तर शर्वरी वंश खोटं बोलतायत. या सगळ्या प्रकरणामध्ये त्यांचाच हात आहे. हे वाक्य ऐकल्यावर आता सुमित्रा म्हणत असते, जानकी, बस झालं हा? आतापर्यंत ही ऐश्वर्या बोलत होती आणि आता तूही बोलायला लागलीस. त्यावर जानकी म्हणत असते, हो आई, कारण आतापर्यंत मला माहीत नव्हतं की या सगळ्या प्रकरणामध्ये नेमका काय गोलमाल आहे तो. पण आता कळून चुकलंय की या सगळ्या प्रकरणामध्ये शर्वरी वंशच सामील आहेत आणि त्यांनीच विक्रांत भाऊजींचा खून केलाय. हे वाक्य ऐकल्यावर आता जानकीला सुमित्रा म्हणत असते, पुन्हा जर तुझ्या घाणेरड्या तोंडातून असं वाक्य काढलंस ना, तर मी विसरून जाईन की तू या घरची मोठी सून आहेस. तेवढं आपण पाहतोय आता ऐश्वर्या पुढे आलेली असते. ती म्हणत असते, जानकी, जानकी, तू थांब जरा. असं का करतेस तू? अगं, तुझ्याकडे पुरावा असतानाही तू पुराव्यानिशी का बोलत नाहीयेस? तू या शर्वरीला घाबरतेस की काय? त्यावर जानकी म्हणत असते, नाही ऐश्वर्या, मी या शर्वरीला घाबरत नाहीये. तिला अजून एक संधी देत आहे खरं बोलण्याची. जर तिने आता खरं नाही बोललं तर मात्र मी पुराव्यानिशी तिला सगळ्यांसमोर एकदम एक्सपोज करणार आहे. हे वाक्य ऐकल्यावर शर्वरी म्हणत असते, जानकी बहिणी, आतापर्यंत खूप मान दिला तुला, पण सारखा मान देईन असं नाही हा. उगाच माझ्यावर खोटा आळ घ्यायचा नाही. त्यावर जानकी म्हणत असते, गप्प बसा शर्वरी. मी आता सगळ्यांसमोर जो काही पुरावा सादर करणार आहे ना, तो पुरावा पाहता सगळ्यांनाच कळून चुकेल की तुझा खरा चेहरा काय आहे ते. हे वाक्य ऐकल्यावर सुमित्रा पुढे येते आणि बोलू लागते, काय गे जानकी, माझ्या मुलीच्या वाटेवर का जातेस तू? काय आहे काय तुझ्याकडे असा पुरावा? दाखव ना. त्यावर जानकी म्हणत असते, खरं तर विक्रांत भाऊजींच्या आईंना या शर्वरीने अडगळीच्या खोलीत डांबून ठेवलंय. हे वाक्य ऐकल्यावर सुमित्रा म्हणत असते, गप्प बसा जानकी, आता तुझं हे नवीन नाटक आहे. हे वाक्य ऐकल्यावर जानकी म्हणत असते, नाही आई, माझं नवीन नाटक वगैरे काही नाहीये. हवं तर तुम्ही शर्वरी वंशांना विचारू शकता, त्यांनी विक्रांत भाऊजींच्या आईंना कुठे डांबून ठेवले म्हणून. हे वाक्य ऐकल्यावर आता शर्वरीला सुमित्रा विचारत असते. त्यावेळेला शर्वरी म्हणत असते, आई, तू कुठे या जानकीच्या बोलण्याकडे लक्ष देतेस? ही या ऐश्वर्याच्या संगतीत राहून बिथरली आहे. हिला नेमकं कुठे काय बोलावं सुचत नाहीये. खरं तर या सगळ्या प्रकरणामध्ये माझा हात नाहीये. उगाच ही जानकी आणि ऐश्वर्या या सगळ्या प्रकरणामध्ये मला अडकवण्याचा प्रयत्न करतायत. हे वाक्य ऐकल्यावर आता ऋषिकेश म्हणत असतो, बघा शर्वरी, विचार करून उत्तर दे, कारण माझी जानकी ज्या वेळेला बोलायला सुरुवात करते ना, त्यावेळेला नक्कीच तिच्याकडे कोणता ना कोणता महत्वाचा पुरावा असतोच आणि त्या पुराव्याच्या आधारावर ती बोलत असते. आता ही जर ती बोलत आहे की या सगळ्या प्रकरणामध्ये तुझा हात आहे, तर मला देखील तिच्या या बोलण्यावर खात्री पटत आहे. आता मागचा पुढचा विचार न करता ऋषिकेशने शर्वरीला झापलेलं असतं आणि अशातच आता शर्वरी बोलू लागते, दादा, दादा, प्लीज, या सगळ्या प्रकरणामध्ये मला अडकवताना तू या ऐश्वर्या आणि जानकीला का मदत करत आहेस? त्यावर ऐश्वर्याला जानकीला मी मदत करत नाहीये. तर त्या दोघांचं बोलणं सत्य असेल तर मात्र मी तुझ्या बाजूने नसेन, असं ऋषिकेशने म्हटल्यावर ऋषिकेशला शर्वरी म्हणत असते, पण दादा, खरंच तुला वाटतं तुझी बहीण शर्वरी या सगळ्या प्रकरणामध्ये सामील असेल? त्यावर ऋषिकेश म्हणत असतो, मला ते माहित नाही, पण जर जानकीने आता सगळ्यांसमोर महत्वाचा पुरावा म्हणजे विक्रांत भाऊजींच्या आईंना आणलं,
तर मात्र तुझी बोबडी वळणार हे मात्र निश्चित. त्यावर मात्र शर्वरीला कळून चुकलेलं असतं. ऋषिकेश दादा जे काही बोलतोय ते अगदी बरोबर आहे. आणि अशातच आता सुमित्रा म्हणत असते, काय गे जानकी, अशी ठोंब्यासारखी उभी काय आहेस तू? काय म्हणालीस तू आता? माझ्या शर्वरीने विक्रांतच्या आईला डांबून ठेवलंय म्हणून ना? अण्णा कुठे आहेत त्या? आम्हाला सुद्धा पाहायचंय की तू किती खरं आणि किती खोटं बोलतेस ते. त्यावर जानकीने लगेचच आता विक्रांतच्या आईला शर्वरीने ज्या अडगळीच्या खोलीमध्ये डांबून ठेवलेलं असतं तिथून सुटका करत बाहेर आणलेलं असतं. सगळ्यांसमोर आणलेल्या विक्रांतच्या आईला पाहून सगळेच हादरतात. आणि तेवढ्यात सुमित्रा बोलू लागते, हे जानकी, काय आहे हे सगळं? बहुतेक तूच तर या विक्रांतच्या आईला अडगळीच्या खोलीत डांबून ठेवलं नव्हतंस ना? त्यावर शर्वरी म्हणत असते, हो हो आई, अगदी बरोबर ओळखलंस तू. मलाही असंच वाटतंय. ए जानकी, खरं खरं सांग, विक्रांतच्या आईना तूच डांबून ठेवलंस ना? त्यावर जानकी म्हणत असते, शर्वरी, अगं किती भापाळ भोंबडी वापरणार असतो तू. अशी वागून तुला काहीच कसं वाटत नाही? मी जर डांबून ठेवलं असतं तर मीच सगळ्यांसमोर आणलं असतं का? त्यावर मात्र आता सुमित्रा म्हणत असते, आणू शकतेस. माझ्या मुलीच्या विरोधात डाव रचण्यासाठी असं काही तू करू शकतेस. त्यावर ऋषिकेश म्हणत असतो, आई थांब जरा 2 मिनिटं, मला सगळ्या प्रकरणाची चौकशी करू दे. ऋषिकेश म्हणत असतो, जानकी, काय आहे खरं आणि काय आहे खोटं मला कळलंच पाहिजे. त्यावर जानकी म्हणत असते, ऋषिकेश, विक्रांतची आई स्वतः सांगू शकते ना की तिच्या बरोबर काय काय घडलंय ते? त्यावर मात्र ऋषिकेश म्हणत असतो, अगदी बरोबर आहे. आता विक्रांतच्या आईने स्टार्ट टू एंड सगळं काही सांगायला सुरुवात केलेली असते. खरं तर माझ्या विक्रांतला या शर्वरीने आतापर्यंत खूप टॉर्चर केलं. माझ्या विक्रांतने शर्वरीला खूप समजून घेण्याचा प्रयत्न केला, पण या शर्वरीने विक्रांतला प्रत्येक वेळी फाट्यावर मारलं. मी देखील शर्वरीला समजवण्याचा प्रयत्न केला, पण शर्वरी त्या राहुलच्या प्रेमात इतकी वेडी झाली होती की तिला राहुल शिवाय इतर काही दिसतच नव्हतं. आणि ती लवकरात लवकर राहुलशी लग्न करण्यासाठी माझ्या विक्रांतला त्रास देत होती. मी आणि माझा मुलगा विक्रांत आम्ही दोघांनी ठरवलं की फायनली शर्वरीला आपण एकटं सोडायचं, म्हणजे तिला हवा तर घटस्फोट देऊन टाकायचा, पण आपण तिच्यापासून वेगळं व्हायचं. पण शेवटी या शर्वरीने तिचं म्हणणं खरं केलं. तिने एकदा धमकी दिली होती की हे विक्रांत, माझ्या वाटेला जाशील तर जीवानिशी जाशील. आणि एके दिवशी शेवटी या शर्वरीने माझ्या डोळ्यादेखत माझ्या मुलाचा खून केला. त्यावर शर्वरी म्हणत असते, अहो आई, काय बोलताय तुम्ही? हे असं बोलताना तुम्हाला काहीच कसं वाटत नाही? नक्कीच हे सगळं बोलण्यासाठी तुम्हाला या जानकीने पैसे दिले असतील. बोला ना आई, हो ना, हो ना. त्यावर सुमित्रा म्हणत असते, जानकी, माझ्या मुलीला अडकवण्याचा जर तू प्रयत्न करत असशील ना तर लक्षात ठेव, मी तुला काडीचीही किंमत देणार नाही आणि तुझ्याच विरोधात पोलिसात तक्रार नोंदवीन. त्यावर मात्र आता ऋषिकेश म्हणत असतो, आई आई, काय बोलतेस तू? हे इथे तुझ्या मुलीचा सगळ्यांसमोर पर्दाफाश होत आहे, त्यामुळे तुला सहन होत नाहीये का? त्यावर सुमित्रा म्हणत असते, बस कर रे ऋषिकेश, तुझ्याकडनं अशा बोलण्याची अपेक्षा नव्हती मला. त्यावर ऋषिकेश म्हणत असतो, आई तू सुद्धा अशी एकदम विचित्र वागतेस ना, त्यामुळे नात्याचे 2 तुकडे व्हायला फारसा वेळ लागणार नाही. हे वाक्य ऐकल्यावर आता नेमकं काय बोलावं हेच सुमित्राला कळत नसतं. आणि अशातच आता जानकी समोर असलेल्या पोलिसांना म्हणत असते, इन्स्पेक्टर साहेब, आता तुमच्या समोर सगळं क्लिअर आहे. आत्तापर्यंत या शर्वरीला आपण दोषी मानत नव्हतो, पण शेवटी तिच्याच सासूने तिच्या विरोधात आता आपल्याला जे काही सांगितलं आहे त्यावरून तर हे क्लिअर होत आहे की ही शर्वरीच दोषी आहे आणि या शर्वरीनेच तिच्या नवऱ्याचा खून केला आहे. आता आपण तिला अजिबातच सोडता कामा नये. हे वाक्य ऐकल्यावर आता ऋषिकेश म्हणत असतो, अगदी बरोबर आहे जानकी, जे काही बोलत आहे पटतंय मला. इन्स्पेक्टर साहेब, शर्वरीला अटक करा आणि टाका तुरुंगात.
आता पोलिसांनी लगेचच आपल्या लेडी कॉन्स्टेबलला आदेश दिलेले असतात की या शर्वरीला धरा, तिच्या हातात ठोका बेड्या आणि तिला फरफटत आपल्या व्हॅनमध्ये भरा. शर्वरी लगेचच आता थयथय नाचू लागते. ती म्हणत असते, मला हात लावायच्या आधी 10 वेळा विचार करा. खरंच या सगळ्या प्रकरणामध्ये तुम्ही लोक जर मला अडकवण्याचा प्रयत्न करत असाल तर मी एकालाही जिवंत सोडणार नाही. असं बोलून आता शर्वरीने जो काही गोंधळ घातलेला असतो तो गोंधळ अगदी पाहण्यासारखा असतो. आणि तेवढ्यात आपण पाहतोय लेडी कॉन्स्टेबलने शर्वरीचा हात धरलेला असतो आणि तिला गराक्कन फिरवत असं म्हटलेलं असतं, कितीही कर शहाणपणा, पण तुला असं वाटत असेल की तूच मोठी शहाणी, तर तसं अजिबात होणार नाही. आता तर तुला चांगलं फटकवूनच काढणार. आणि तेवढ्यात लेडी कॉन्स्टेबलने शर्वरीला गराक्कन फिरवून तिला आपल्या व्हॅनमध्ये भरलेलं असतं. आता पोलीस शर्वरीच्या सासूला म्हणत असतात, खरं तर मॅडम तुमच्यामुळे हे सगळं प्रकरण बाहेर आलं. तुम्ही जर आता आमच्यासमोर आला नसतात तर आम्ही अजूनपर्यंत ऐश्वर्या आणि सारंग यांनाच दोषी मानत होतो, कारण शर्वरीने तसं स्टेटमेंट केलं होतं. त्यावर ती बाई म्हणजेच विक्रांतची आई म्हणत असते, इन्स्पेक्टर साहेब, या सगळ्यासाठी आपण या जानकीला मानलं पाहिजे. जानकी जर वेळेवर आली नसती तर माझाही जीव धोक्यात होता. या शर्वरीने उद्या जाऊन मला देखील ठार मारलं असतं. जानकी, कसे मानू तुझे आभार. हे वाक्य ऐकल्यावर जानकी म्हणत असते, काकू काकू तुम्हाला माझे आभार मानायची गरज नाहीये. खरं तर तुमचा मुलगा तुमच्याच सुनेने मारला. आता तुमच्या मुलाच्या मागोमाग ती तुम्हालाही मारणार होती. हे सगळं मी कसं होऊन देईन. असं म्हणत जानकीने आता विक्रांतच्या आईला धीर दिलेला असतो की तुम्ही काळजी करू नका, मी आहे तुमच्याबरोबर. आणि तेवढ्यात आपण पाहतोय आता ऋषिकेश म्हणत असतो, हो काकू, मी देखील तुमच्याबरोबर आहे. माझ्या या नालायक बहिणीने आत्तापर्यंत जे काही केलंय ते पाहता तिला आता अजिबातच कोणत्याही प्रकारची माफी नाही झाली पाहिजे. तिला कडकातील कडक शिक्षा झालीच पाहिजे. असं म्हणत ऋषिकेशने आता तिथे असलेल्या पोलिसांना म्हटलेलं असतं की हिला कोणत्याही प्रकारची दिरंगाई न करता तुरुंगात टाका. पोलीस लगेचच आता शर्वरीला तिथून नेत असतात. त्याच वेळेला सुमित्रा मात्र खूपच चिडलेली असते, कारण तिच्या डोळ्यादेखत तिची मुलगी आता इन्स्पेक्टर साहेब नेत असतात. ती लगेचच बोलू लागते, इन्स्पेक्टर साहेब, माझ्या मुलीला न्यायच्या आधी 10 वेळा विचार करा. तुम्ही रणदिवांच्या घरातल्या मुलीला हात लावताय. त्यावर ऋषिकेश पडत असतो, आई उगाचच काही बोलू नकोस. तुझ्या या मुलीने तिच्या स्वतःच्या नवऱ्याला ठार मारलंय, ते तुला काहीच वाटत नाहीये. आणि स्वतःच्या मुलीची अशी बाजू घेताना 10 वेळा विचार कर, खरंच तू काय करतेस ते योग्य आहे का. त्यावर सुमित्राला कळून चुकलेलं असतं की आपण चुकतोय. आणि लगेचच आता सुमित्रा 4 पावलं मागे होते आणि सुमित्रा बोलू लागते, ऋषिकेश माफ कर मला. मी खरंच माझ्या मुलीच्या प्रेमापोटी आंधळी झाली होती. मला कळत नव्हतं मी काय करते ते. आता तर या शर्वरीला कडकातील कडक शिक्षा होऊ दे. आता सुमित्रा ही शर्वरीच्या विरोधात गेलेली असते आणि सुमित्रा म्हणत असते, खरंच शर्वरी, यापुढे मला तोंड दाखवू नको. असं म्हणून आता सुमित्राने शर्वरीला फटकारलेलं असतं. ऐश्वर्या लगेचच आता जानकीचे हात जोडून म्हणत असते, जानकी, खरंच आज तुझ्यामुळे या सगळ्या प्रकरणातून वाचले मी. त्यावर जानकी म्हणत असते, नाही ऐश्वर्या, तू काहीही केलेलं नसताना तुला या सगळ्या प्रकरणात कोणत्याही प्रकारची शिक्षा होईल असं होऊच शकत नाही. मी तुला 100% वाचवणार याचा विश्वास होता ना तुला. त्यावर ऐश्वर्या म्हणत असते, हो होता. आणि अशातच आता मागचा पुढचा विचार न करता सगळं काही क्लिअर झाल्यावर जानकीने आता ऐश्वर्याला असं म्हटलेलं असतं की यापुढे तुला काळजी करायची गरज नाहीये. आपण या घरामध्ये सुखाने नांदू आणि पुन्हा या शर्वरीला घरात एंट्री द्यायची नाही. त्यावर सारंग म्हणत असतो, अगदी बरोबर बोललात तुम्ही ऐश्वर्या. या शर्वरीने आपल्या सगळ्यांना अंधारात ठेवून एक खुनीची भूमिका बजावली आहे. या शर्वरीला आपण आत्तापर्यंत खूप मान दिला, पण यापुढे तिला कोणत्याही प्रकारचा मान द्यायचा नाही, हेच मी ठरवलंय. अशातच आता ऋषिकेशही
सगळ्या प्रकरणामध्ये सामील असलेल्या शर्वरीच्या विरोधात जाऊन तिला कोणत्याच प्रकारची साथ द्यायचं नाही असं ठरवतो आणि तो ऐश्वर्याची माफी मागत असतो. ऐश्वर्या, माझ्या बहिणीमुळे तुला तुरुंगात राहावं लागलं आणि नको ती शिक्षा भोगावी लागली. त्यावर ऐश्वर्या म्हणत असते, ऋषिकेश, मी असं काही बोलत नाहीये की तुमच्यामुळे झालंय. खरं तर शर्वरी दोषी होती आणि तिला शिक्षा झाली आहे, त्यामुळे मला खूप आनंद झालाय. आता मागचा पुढचा विचार न करता लगेचच शर्वरीला पोलिसांनी आत टाकलेलं असतं आणि मग जानकीने ऋषिकेशला म्हटलेलं असतं, ऋषिकेश, या सगळ्या प्रकरणातून आपण लवकरात लवकर बाहेर पडूया. मित्रांनो, इथे तर हे क्लिअर आहे की आता शर्वरी प्रकरण लवकरच क्लोज होत आहे. पण येत्या काळामध्ये या मालिकेमध्ये आपल्याला नवीन काहीतरी प्रकरण पाहायला मिळेल. बाकी काय तुम्हाला वाटतं कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.